तुम्ही आत्यांना बघितलं का कुठे? नाही, काय झालं? घरात कुठेच नाहीयेत. मी सगळीकडे बघितलं त्यांना घरात. कुठेच नाहीयेत? नाही थांब जरा मी फोन करून बघतो. नाही, मी फोन सुद्धा करून बघितलं त्यांना. त्यांचा फोन खोलीमध्येच आहे त्यांच्या. कुठेच नाहीयेत? कुठे गेले असतील? साहेब, मला खूप काळजी वाटते त्यांची मनस्थिती ठीक नाहीये. रुपाली मात्र जे काही करते ना, त्यामुळे त्या खूप खचल्या आहेत. आपण त्यांची काळजी घ्यायला हवी साहेब. त्यांना खूप जपायला हवं. आपण पटकन शोधूयात त्यांना. चल बाहेर जाऊन शोधूया. चल. आत्या, आत्या कुठे होता तुम्ही? आम्ही शोधत होतो तुम्हाला. इथेच होते. आत्या, नक्की कुठे गेला होतात तुम्ही? बाहेर गेले होते. कशासाठी? बाहेर कुठे आईच्या अस्थी लपवल्यात का तिने ते शोधायला गेले होते. मग कळलं का काही? नाही, कुठेच नाही सापडले असते. कुठे सापडतच नाही येत असते. कुठे शोधू, कसं शोधू, काही कळतच नाहीये मला. तर त्या विरोचकापुढे नाक घासण्याशिवाय पर्याय नाही माझ्याकडे. नाही आत्या, हे असं काही करायची गरज नाहीये. मग कशा सापडणार आहेत असते? तुम्हाला काय वाटतं, तिच्या समोर नाक घासल्याने ती तुम्हाला अस्थी परत देईल? आत्या, आत्या तुम्ही असं खचून जाऊ नका. काहीही झालं तरी मी अस्थी शोधून काढेन. फाल्गुनी, भित्री वाघूबाई, अचानक शूरवीरासारखी वागायला लागलीस का तू? हा, डोळे वर करून बोलतेस माझ्याशी तू. मग एवढं काय झालं? हाडांची का भीती वाटायला लागली तुला? हे सगळं तुला त्या नेत्रामुळे सुचतंय ना? सगळी डायलॉग बाजी करतेस तू ते तिच्यामुळे ना? बोल ना, उचकट ना तोंड. आता का गप्प आहेस? बोल. हे ना, हे ही त्वचा, ही हाडं, त्याच्या आत असतो मृत्यू. इथे जेव्हा मारेन ना मी तुला, मरशील ना तू. ते एक गोष्ट लक्षात ठेव, मरणार आहेस तू. सगळ्यात आधी तूच मरणार आहेस आता, आणि मी मारणार आहे तुला. तुझी हाडं आहेत ना, हाडं ती अख्ख्या गुजरातमध्ये पसरवणार आहे. नाही, पण एक हाड ठेवेन मी त्याच्यासाठी, तुझी आठवण म्हणून. आणखी एक ठेवेन या घरातल्यांसाठी दुःख साजरं करायला. कळतंय? कळतंय?
नेत्रा, आणि देवीची लेक आली. पण काय उपयोग आहे ग तुझ्या त्या देवीचा? काय करते ती? इथे भक्त संकटात आहेत आणि ती तिथे बसली आहे वावोशीला देवळात. अर्थात तिला काही करताच येत नाहीये म्हणा. नाही म्हणजे ती मूर्ती आहे, ती दगडाची. दैवत्व नाहीच आहे तिच्या. फाल्गुनी, एक काम कर, त्या देवी आईला ना मूर्तीच म्हण. मूर्ती, दगड. दगड. अगं तर दगडाला दगड म्हणायची कसली आली भीती? काही होणार नाही. दगडच आहे ना. काय ग? देवी आईचं नाव घ्यायची लायकी नाहीये तुझी. आणि एक गोष्ट विसरू नकोस, ज्या देवी आईला तू दगड म्हणतेस ना, त्याच देवी आईने त्रेतायुगात तुझं शिर धडापासून वेगळं केलं होतं. पण हे कलियुग आहे आणि या कलियुगात मी तुझं शिर धडा वेगळं करणार. यापुढे तुझ्या घाणेरड्या तोंडून देवी आईचं नाव घ्यायचं नाहीस. कसला संकेत आला? हिला कसला तरी संकेत येऊन गेला म्हणजे नक्कीच काहीतरी घडणार आहे. कसला संकेत असेल? काय कळलं असेल हिला? नाही कार्यकर, गणेश नको. गणेश जरा हलगर्जीपणा करतो. बाबा बाणेरच्या साईटवरच आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला, ते पाठवतील कोणाला तरी. कार्यकर, मी करतो तुम्हाला फोन. मित्र, काय झालं? मित्र, काय
काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी काय? काय झालंय प्लीज सांग मला, काय झालंय? साहेब मला संकेत आला होता. कसलं संकेत? काय दिसलं संकेता? आपण ज्या क्षणासाठी दिवस रात्र एक केली हं? तो दिवस उजाडणार आहे. म्हणजे साहेब मला संकेतात विरोचकाचा नाग दिसला. मित्रा, फायनली आपल्याला जे हवं होतं ते घडतंय. तो नाग एकदा मेला ना की त्या विरोचकाला मारणं आपल्याला सोपं जाईल. हो साहेब, खेळ संपला आता त्या नागाचा आणि अर्थात विरोचकाचा. मी आता फक्त त्या क्षणाची वाट पाहते. मित्र, पण तू त्या नागापर्यंत पोहोचणार कशी? सांगितलं ना फोन करत जाऊ नको. का म्हणजे त्रिनयनेचे पाईक आहेत ना, जे मागावर आहेत, माझ्या लक्ष ठेवून आहेत माझ्यावर. नाही आत्ता कोणी नाहीये म्हणून बोलतेय मी. ती राजाध्यक्ष फॅमिली सगळी मूर्ख आहे. काडीची सुद्धा अक्कल नाहीये त्यांना. आता मी सांगते तसंच कर. काय झालं? कसला विचार करतेस? संकेताचा. कधी एकदा तो दिवस येतोय आणि नागाचा अंत होतोय असं झालंय. मित्रा, हे बघ, देवी आईने संकेत देऊन आपल्याला एक मार्ग तर दाखवला ना, मग पुढचाही मार्ग देवी आई आपल्याला लवकरच दाखवेल. काय झालं? असं काय बघताय? हा चेहरा बघतोय, हे डोळे बघतोय. मित्र, माझ्या समोर कितीही मोठं संकट उभं असेल ना, तरी हा चेहरा, हे डोळे खूप बळ देतात मला, खूप कॉन्फिडन्स देतात. मित्र, तू
कोणासाठी देवी आहेस, कोणासाठी सुपर वुमन आहेस, कोणासाठी रक्षा कवच आहेस, पण माझ्यासाठी तू माझी बायको आहेस ना. नाहीतर मला असं झालंय कधी एकदा त्या विरोचकाचा अंत होतोय आणि आपण आपलं नॉर्मल आयुष्य जगतोय. आपलं आयुष्य, आपलं कुटुंब. मला सुद्धा तेच हवंय. नेत्रा, नेत्रा, काय काय झालं? हा, मी बोला ना, काय झालं? काकू काय झालंय? काही घडलंय का? मी किचन मध्ये जात होते. एक मिनिट. नेत्रा, मी किचन मध्ये जात होते तेव्हा मी रुपाली वहिनीला कुणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं. काय बोलत होती? ती फोनवर कुणाला तरी सांगत होती की ती मनोरमाची हाडं आहेत ना, काहीच उपयोग नाहीये त्यांचा. त्यामुळे त्यांची ना आता विल्हेवाट लावून टाक. विल्हेवाट. इंद्राणीला सुद्धा मिळता कामा नये ती. कळतंय? कोण भेटणार आहे तिला? मृत्यू. आज मृत्यूची आणि नेत्राची भेट होणार. अस्तिका तयार राहा. अस्तिकालाच भेटणार असेल. कुठे भेटणार आहे, कधी भेटणार आहे, काही बोलली? मला ते माहित नाही. म्हणजे मी जेवढं ऐकलं तेवढं सगळं तुम्हाला सांगितलं. म्हणजे कदाचित ती निघालीही असेल. नाही, ती गेली नाहीये. तिच्यावर लक्ष ठेवायला हवं. मी जाते आणि मी इंद्राणी आत्यांना पण कळवते. मित्रा, अरे म्हणजे सगळं पुन्हा. काकू अजिबात काळजी करू नकोस. तुला माहिती आहे ना, नेत्राने एकदा एखादं काम हातात घेतलं की ते कधीच अर्धवट सोडत नाही. सगळं नीट होणार आहे. हो आधी काकू अजिबात घाबरायचं नाहीये. अजिबात घाबरायचं नाही. त्या विरोचकाचा आणि त्याच्या नागाचा अंत नेत्राकडून होणारच. कदाचित आजच. हो, आजच नेत्राला संपवायचं. तयार राहा अस्तिका, तयार राहा. आठव तुझा प्रतिशोध. सूड घ्यायचा ना, मग आता थांबायचं नाही. आता ही संधी सोडायची नाही. सूड घ्यायचा.
बाबा बाबा गेले वाटतं ऑफिसला.